असा एकही दिवस जात नाही का की ज्या दिवशी आपली चिडचिड होत नाही? कारण कोणतंही असो. कारण आपण स्वतःवरची चिडचिड असो, मुलांवरची चिडचिड असो, आपण कुठे जॉबला जात असू, आपला व्यवसाय असेल, तिथली चिडचिड असो. पण कुठे ना कुठेतरी एकदा तरी अशी चिडचिड होते आणि मग सगळा दिवस वाईट जातो. विशेषतः रात्री झोपताना हे सगळं आठवतं आणि त्यामुळे रात्री झोप येत नाही. हे असं काहीतरी घडतंय का सध्या? आणि असं जर रोज घडत असेल, सलग काही दिवस घडत असेल, तर आपणच आपल्या स्वतःवर उपचार करण्याची खूप गरज आहे. कारण यामुळे होतं काय, जेव्हा-जेव्हा आपली चिडचिड होते, जेव्हा-जेव्हा काही नकारात्मक भावना निर्माण होतात मनामध्ये, त्या-त्या वेळेला आपल्या ब्रेनमध्ये कॉर्टिसॉल नावाचं एक रसायन तयार होतं. आणि हे रसायन हे स्ट्रेसचं रसायन आहे. म्हणजे या रसायनामुळे जो काही स्ट्रेस आपल्या शरीरात तयार झालेला आहे, तो रक्ताभिसरणाद्वारे पूर्ण आपल्या शरीरभर चाललेला आहे. आणि हे घडल्यामुळे साहजिकच जिथे-जिथे तो रक्त जातं आपलं शरीरभर, तिथे-तिथे हा ताण पोचतो आणि त्या-त्या अवयवाला आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. मग स्किनवर त्रास होतो, कधी पोट बिघडतं, कधी पचनशक्ती बिघडते, तर कधी मेंदूला त्रास होतो, आपल्या मनाला त्रास होतो. या सगळ्या गोष्टी होत राहतात. मग ह्याच्यासाठी काय करायचं? स्वतःवर उपचार करायचे म्हणजे काय करायचं? तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल, की आता मला मला काही होत नाही माझ्याच्याने, खूप गिल्टी फील करते मी आणि आता काही जमत नाहीये. त्यावेळेला स्वतःच्या मनाशी बोलत राहण्यापेक्षा एक कागद समोर ठेवा. त्याच्यावर जे काही मनात विचार येत आहेत ते लिहा आणि तो कागद फाडून टाका. ही सायकॉलॉजिकली खूप जुनी क्लुप्ती आहे. पण ती केल्यामुळे खरंच मनाला बरं वाटतं. जे विचार हे तिथल्या तिथे मेंदूमध्ये फिरत राहतात, त्यांना कुठेतरी आउटलेट मिळतो. प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर बोलायला कोणी असेलच असं सांगता येत नाही. त्यापेक्षा कागदावर लिहायचं. पण जेवढं लिहिणार तुम्ही तेवढंच महत्त्वाचं आहे, की ते लिहिल्यावर फाडून टाकणं. हे तितकंच महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही अर्धं लिहिलं आणि तुम्हाला मध्ये ते थांबवावं लागलं आणि तुम्ही असा विचार केला, की याच्या पुढचं मी नंतर लिहीन आणि ह्याच्यातच लिहीन, तर तसं अजिबात करू नका. तुम्ही तिथनं उठल्यानंतर तुमचं लेखन थांबवल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ते फाडून टाकायचे. हे एक करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे समजा आत्ता तुमचं शेड्यूल खूप जास्त बिझी आहे. तुम्हाला आता जिमला जायला जमत नाही, व्यायाम करायला जमत नाही, स्वतःसाठी 10 मिनिटं पण मिळत नाहीयेत. कारण बरेच जण आजकाल या चक्रातनं जात असतात. त्यामुळे समजा ते माहिती आहे आपल्याला व्यायाम करणं आवश्यक आहे, पण नाही जमत आहे, वेळ होत नाहीये. तर अशा वेळेला निदान आहाराकडे लक्ष द्या. आपण काय घालतोय आपल्या पोटामध्ये ह्याचा विचार करा. कारण जे आपण पोटात घालतो आहे तसंच आपलं मन घडणार आहे. त्यामुळे जर इथे जंक फूड जात असेल, तर ते नुसतं जंक फूड नाही, आत्ता पोट भरलं, पण त्याच्यातनं आपण प्रिझर्व्हेटिव्हज किती घातली आपल्या पोटामध्ये, फूड कलर किती घातले, हे सगळ्या गोष्टी पण बघायला पाहिजेत. त्यामुळे काहीतरी एखादी गोष्ट जी पौष्टिक आहे, तुम्हाला माहिती आहे, ती तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करा. पण जंक फूड खाऊ नका. त्याचा सुद्धा आपल्या मनावर, मेंदूवर खूप जास्त परिणाम होतोय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा 20शीत होतो, 20शी-25शीत होतो, त्यावेळेला काय विचार करायचो आपण? आपली स्वतःबद्दलची काय स्वप्न होती, ती आठवा. नुसतं बसल्या-बसल्या कुठंही तुम्ही बसलेला असाल, अगदी मीटिंगमध्ये असाल, एखाद्या तुमच्यासमोर 10 माणसं आहेत, तेव्हा सुद्धा जर आपल्या मनात हा विचार आला, की आपली काय स्वप्न होती, आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे छान वाटतं, तर त्या एका छोट्या कृतीमुळे सुद्धा आपल्या ब्रेनमध्ये ऑक्सिटोसिन तयार होतं. आणि हे ऑक्सिटोसिन हे एक प्रकारचं हॅपी केमिकल आहे. तर ते आपल्याला आपली चिडचिड, आपल्या नकारात्मक भावनांपासून वाचवण्यासाठी मदत करतं. आणि म्हणून ते किती छोट्या प्रमाणावर तयार झालं तरी चालेल, पण कॉर्टिसॉलला काउंटर करायला आपल्याला असं काहीतरी लागणार आहे. त्यामुळे आत्ता मी असं म्हणणार नाही, की या सगळ्या भावना तुमच्या मनात येताच कामा नयेत. तुम्ही कायम पॉझिटिव्हच राहायला पाहिजे, असं मी नाही म्हणू शकत. कारण का तर मला माहिती आहे, की हे सगळं खूप होतं कधी-कधी. पण निदान त्यावेळेला इतक्या गोष्टी आपण या आता ज्या 3 गोष्टी सांगितल्या, या अगदी सोप्या आहेत, बिनखर्चाच्या आहेत. आपण कुठेही असलो तरी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. तर त्या 3 गोष्टी नक्की करा.